नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे कार्डियक केअर मधील आधुनिक प्रगती आणि यावर मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर राहुल गुप्ता। स्वागत आहे डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर राहुल गुप्ता हे सीनियर कन्सल्टंट कार्डियोलॉजी अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबई येथे कार्यरत आहेत। त्यांना कार्डियोलॉजीमध्ये 15 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे। त्यांना कॉम्प्लेक्स कार्डियक केसेस आणि कार्डियोलॉजीमधील आधुनिक प्रगती यामध्ये विशेष स्वारस्य आहे। ते प्रमाणित तावी ऑपरेटर आणि सोरो इम्प्लांटर देखील आहेत। त्यांनी विविध रिसर्च पेपर नॅशनल आणि इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर पब्लिश देखील केलेले आहेत। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, सुरुवातीलाच आपण हार्ट अटॅक विषयी बोलायचं झालं तर खूप कमी वयात सुद्धा आता हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे। तर काय आहे ह्याच्या मागचं कारण आणि ह्या हार्ट फेलवर रिसेंट ॲडव्हान्स टेक्निक्स कोणते उपचार आता सध्या उपलब्ध आहेत? जसं तुम्ही म्हटलं, आता आपण बघतो आहे की 20 वर्षाची वयामध्ये 30 वर्षाची वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक हे सगळं सुरुवात झालेली आहे। बरोबर। आणि हे खूप चिंताचा विषय पण आहे, कारण कमी वयामध्ये लोकांना हार्ट अटॅक होणं हे चांगली गोष्ट नाही आहे। मग दुसरा प्रश्न असा पडतो की जेव्हा आपण हार्ट अटॅक कोणाला पडतो किंवा ब्लॉकेजेस त्यांना डायग्नोसिस झालेले असतात, त्यावेळी जे ट्रीटमेंट आहे तो कसा करायचा, त्यामध्ये आधुनिक प्रक्रिया कोणते आलेले आहे त्याबद्दल आपण थोडासा डिस्कस करू शकतो। जसं तुम्ही हा विषय काढला की एकदा ब्लॉकेजेस कोणाला जर डायग्नोसिस झाले असेल तर ब्लॉकेजेस किती प्रमाणात आहे, नंबर ऑफ ब्लॉकेजेस किती आहे, किती क्रिटिकल आहे, त्याच्यावर पुढचं ट्रीटमेंट डिसाईड होतो। जसं त्यामध्ये एंजिओप्लास्टी करायची की बायपास करायचं किंवा औषधीवरच त्यांना मॅनेज करायचं, हे असे आपल्याला वेगळे वेगळे ऑप्शन असतात। आता जेव्हा आपण लेटेस्ट ॲडव्हान्सेसमध्ये जर करायचं असेल तर आता आजच्या काळामध्ये आपल्याकडे असे इन्स्ट्रुमेंट्स उपलब्ध आहे, जसं त्यामध्ये इंटरनल कॅमेरा, ज्यामध्ये आपण हार्टच्या आर्टरीला आत जाऊन कॅमेरामध्ये बघू शकतो की ब्लॉकेजेस कसं आहे, OCT आयवस आणि लेझर थेरपी। तसंच असे अत्याधुनिक ट्रीटमेंट आलेले आहे ज्यामध्ये जे कॉम्प्लेक्स ब्लॉकेजेस आहे त्याला पण आपण इझिली आता एंजिओप्लास्टीनं ट्रीट करू शकतो। त्यामध्येच जसं कोणाला बायपासची गरज असेल आणि त्यांना खूप अशी चिंता असते की आपलं एवढा ओपन करून कसं करायचं, तर यामध्ये मिनिमली इन्व्हेजिव्ह आणि रोबोटिक सर्जरी पण आलेले आहे। तर ब्लॉकेजेसच्या मध्ये हे नवीन जे आहे बायपास सर्जरी पद्धती मिनिमली इन्व्हेजिव्ह, ज्यामध्ये एकदम छोटे छोटे इन्सिजन्समध्ये, जसं अपोलोमध्ये आपण हे रेग्युलर बेसिसवर तिकडे करतो, त्यामध्ये हे ओपन न करता छोट्या होल्सनी आपण एकदम मिनिमली इन्व्हेजिव्ह प्रकारने हे ब्लॉकेजेस ट्रीट करू शकतो। आणि तसंच खूप कॉम्प्लेक्स ब्लॉकेजेस असेल आणि ज्यामध्ये खूप रिस्की सिच्युएशन झालेली असेल, पेशंटचा हार्ट वीक असेल आणि त्यांना एंजिओप्लास्टी खूप रिस्की सांगितली असेल किंवा बायपास पण रिस्की सांगितली असेल, पण हे जे नवीन टेक्नॉलॉजीज आलेले आहे, जसा कोणाचा हार्ट खूप वीक असेल आणि त्यांची ब्लॉकेजेस पण भरपूर आहे, आता अशा पेशंटची एंजिओप्लास्टी किंवा बायपास हे दोन्ही खूप रिस्की होऊन जाते। अशा केसेसमध्ये आमच्याकडे एक अशी अत्याधुनिक ट्रीटमेंट आहे ज्याला इम्पेला डिव्हाइस म्हणतो। इट इज लाईक द स्मॉलेस्ट हार्ट पंप इन द वर्ल्ड, म्हणजे तो हार्टची कार्य घेऊन घेतो, त्याला 5 मिनिटात आपण हार्टमध्ये टाकून हार्टचं काम तो करतो आणि मग ते टाकल्यानंतर एकदम सेफ होऊन जाते आणि आपण एंजिओप्लास्टी एकदम चांगल्या रीतीने करू शकतो। खूप हाय रिस्क केसेस असेल तरी पण आपण एंजिओप्लास्टी चांगल्या रीतीने, तर हे अत्याधुनिक ट्रीटमेंट आहे ब्लॉकेजेसच्या बद्दल ट्रीटमेंट करायला। आणि वॉल बदलणे ही सुद्धा एक नाजूक प्रोसेस आहे। तर यामध्ये आता सध्याची प्रगती काय आहे, काय आहेत आधुनिक आधुनिक पद्धतीने जर आपण उपचार करायचं म्हटलं तर सध्या कोणते कोणते उपचार उपलब्ध आहेत? आता हार्टमध्ये 4 वेल्स असतात, जसे 4 हे आपले हे आहे रूम्स आहे हार्टमध्ये, वरचे 2 रूम आणि खालचे 2 रूम, आणि तसंच त्यामध्ये ब्लड रेग्युलेट करण्यासाठी व्हॅल्व्स असतात, झडप पण म्हणतो आपण त्याला। आणि झडपचं काम असते की एकच वेमध्ये रक्त झालं पाहिजे आणि मागे तो जाऊ शकत नाही, पण कधी कधी हे झडपच्या प्रॉब्लेममध्ये झडप एकदम नॅरो होऊन जाते किंवा लिकेज त्यामध्ये डेव्हलप होते आणि अशा सिच्युएशनमध्ये माणसाला त्रास व्हायला सुरुवात होतात, दम लागते, छातीत भारीपण येऊ शकतो, चक्कर येऊ शकतो, हातापायाला सूजन वगैरे येऊ शकते, अशा वेगळ्या वेगळ्या सिम्पटम्स हार्ट व्हॅल्वचे प्रॉब्लेम्स असतात। जर हार्टची व्हॅल्व बदली करायची वेळ आली, समजा खूप सिव्हिअर प्रॉब्लेम झालेली असेल, तर जुन्या काळामध्ये किंवा ट्रेडिशनली ओपन हार्ट सर्जरीच एक असा उपाय होता ज्यामध्ये आपण हे करू शकत होतो। पण आता एक थेरपी आहे ज्याला टॅवी किंवा टॅवर म्हणतो, आणि कोणाची एक व्हॅल्व असते ज्याला आयोटिक व्हॅल्व म्हणतो, ते एकदम खूप नॅरो झालेली असेल
तर आपण पायाची नसाने जाऊन त्या व्हॅल्वला विदाऊट एनी ओपन हार्ट सर्जरी आपण बदली करू शकतो. पेशंटला बेशुद्ध न करता 2 दिवसामध्ये पेशंटला डिस्चार्ज पण करू शकतो. असे थेरपीज आलेले आहे. तसंच मायट्रल व्हॅल्वमध्ये एक मायट्रा क्लिप म्हणून एक प्रोसिजर असते, ज्यामध्ये व्हॅल्व खूप लिकेज होत असेल, लेफ्ट साईडची जे व्हॅल्व असते हार्टमध्ये, जसं लेफ्ट आणि राईट साईड आहे, लेफ्ट साईडची व्हॅल्व असेल तिकडे जर खूप लिकेज डेव्हलप होत असेल तर तिकडे आपण एक क्लिप लावू शकतो. ती पण नॉन सर्जिकल ट्रीटमेंट, म्हणजे पायाची नसाने जाऊन जशी आपण एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी करतो, छोट्याशा ओपनिंगमधून आपण या व्हॅल्वची ट्रीटमेंट करू शकतो. आणि तसंच ट्रायकस्पिड व्हॅल्व आणि पल्मनी व्हॅल्व याचे ट्रीटमेंटसुद्धा उपलब्ध आहे विदाऊट ओपन हार्ट सर्जरी, मिनिमली इन्व्हेसिव्ह प्रोसिजर्स म्हणतात. आणि जर समजा कोणाला ह्या पद्धतीने करू शकत नाही आपण, तर आपण त्याला रोबोटिक हार्ट व्हॅल्व सर्जरी असते, त्याने पण आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. त्यामध्ये एकदम छोट्या छोट्या ओपनिंग करून हार्टला संपूर्ण ओपन करायची गरज नसते आणि मग आपण करू शकतो. आपण आता हा निर्णय कसा घ्यावा की आपण ओपन हार्ट सर्जरी करायची, मिनिमली इन्व्हेसिव्ह करायची, रोबोटिक करायची, या विदाऊट सर्जरी जे मी अत्याधुनिक ट्रीटमेंट तुम्हाला सांगितलं आहे की ज्याला टॅवर म्हणतो किंवा मायट्रा क्लिप किंवा ट्राय क्लिप किंवा पल्मनी व्हॅल्व इम्प्लांटेशन, व्हॅल्वचे प्रॉब्लेम असेल तर आमच्याकडे एक हार्ट टीम असते. हार्ट टीममध्ये सर्जन पण असतात, आम्ही कार्डिओलॉजिस्ट पण असतात, फिजिशियन पण असतात, इमेजिंग स्पेशलिस्ट ज्यांना इकोकार्डिओग्राफी कार्डिओग्राफर म्हणतात, आणि ते आम्ही सगळे बसतो आणि मग निर्णय घेतो की पेशंटसाठी कोणत्या गोष्टी सगळ्यात चांगल्या असणार. आणि मग एकदा हार्ट टीमचा डिस्कशन निर्णय लागला की आपण त्या पद्धतीने त्या पेशंटला आपण ट्रीट करू शकतो. त्याच्यासाठी शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म आउटकम हे चांगले कसे ठेवावे हे टीममध्ये डिस्कस करून कोणती पद्धती वापरायची आपण निर्णय घेतो. तर हे ट्रीटमेंट आलेले आहे. अच्छा. आता जेव्हा हार्ट अटॅक येतो, जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं यावर प्रतिबंधात्मक उपाय सध्या कोणते आहेत? जेव्हा आता हार्ट अटॅक म्हणजे ब्लॉकेजेसचे वेगळ्या वेगळ्या मॅनिफेस्टेशन होऊ शकतात. एक मॅनिफेस्टेशन असते ज्यामध्ये माणसाला चालताना दम लागतो, छातीत भारी पण येतात. तर कोणाला पण जर चालताना, सीडी चढताना, धावताना छातीमध्ये भारी पण येणं किंवा घशात चोकिंग होणं किंवा या जॉ पेन होणं, हे लक्षण हार्टचे असू शकतात. तर यामध्ये डॉक्टरांकडे जाऊन पुढचं डायग्नॉस्टिक ट्रीटमेंट की एक्झॅक्टली काय डायग्नोसिस आहे आणि त्याचं पुढचं ट्रीटमेंट, जसं आपण ब्लॉकेजेसबद्दल सांगितलं की तसं ट्रीटमेंट करायचं. हार्ट अटॅक म्हणजे अचानकच हार्टच्या आर्टरीमध्ये क्लॉटची निर्माण होणं, हार्टचा रक्तप्रवाह अचानक बंद होतो आणि माणसाला सडनली चेस्ट पेन, स्वेटिंग, ब्रेथलेसनेस असे सिम्पटम्स येऊ शकतात. आणि त्यावेळी लगेच जाऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन ECG काढणं आणि तिकडे डॉक्टरांना दाखवून पुढचा जे काही उपाय आहे हार्ट अटॅकच्या वेळी मोठा हार्ट अटॅक असेल तर लगेच प्रायमरी एन्जिओप्लास्टी हे ट्रीटमेंट असते, ज्यामध्ये आपल्याला वेळ न घालवता आयदर प्रायमरी एन्जिओप्लास्टी तिकडे सोय उपलब्ध असेल किंवा क्लॉट बस्टर मेडिकेशन असते, ज्यामध्ये क्लॉटला वेगळायला एक इंजेक्शन द्यावा लागतो. यामधले 1-2 ऑप्शन, हे 2 ऑप्शनमध्ये एकदा आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. तर हे उपाय आहे हार्ट अटॅकच्या वेळचे. ओके. आता अपोलो हार्ट इन्स्टिट्यूटबद्दल आपण थोडं बोलूया. इथे खूप चांगल्या पद्धतीने हृदयाचा कोणताही आजार असेल तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी ट्रीटमेंट होते. तर या अपोलोविषयी आपल्या प्रेक्षकांना सविस्तरमध्ये सांगा. आता जसं मी सांगितलं, हे जे काय लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहे हे खूप इम्पॉर्टंट असते अवेलेबल अगदीच. पेशंटला. आपल्याला जर मिनिमली इन्व्हेसिव्ह, त्रास जास्त न देता, जास्त इन्सिजन न करता आपल्याला हे सगळं करायचं असेल आणि खूप हाय रिस्क पेशंट्स असेल त्यांना ट्रीटमेंट करायला, कारण जेव्हा हाय रिस्क सिच्युएशन असते त्यावेळी आपल्याला असं वाटतो की आपण कुठे जावा किंवा कसा करावा. तर हे मॉडर्न टेक्नॉलॉजी जर अवेलेबल असेल तर आम्हाला पण याचा कॉन्फिडन्स असतो, ॲज अ डॉक्टर कॉन्फिडन्स असतो आणि पेशंट्सला पण कॉन्फिडन्स असते की आपण हे करू शकतो. आपण एक विषय काढला होता की ज्या लोकांचा हार्ट वीक असेल किंवा हार्ट फेलियरचे पेशंट्स असेल त्यांना कसं ट्रीट करायचं. तर त्याच्यासाठी ज्या लोकांची खूप हार्ट वीक झालेली असेल त्याच्यासाठी सुरुवातीला तर औषधीच असते, आपण औषधीने प्रयत्न करतो. त्याचं कारण काय आहे वीक हार्टचं ते ट्रीट करतो. आणि मग काय काय थेरपीज आहे, जसं कार्डियक रिसिंक्रोनायझेशन थेरपी आहे, त्यामध्ये एक पेसमेकर असते ज्यामध्ये हार्टची पंपिंग वाढवायला आपण प्रयत्न करतो. आणि तसंच हार्टला ट्रान्सप्लांट करायची गरज असेल किंवा आर्टिफिशियल हार्ट बसवायचं असेल, हे सुद्धा आपल्याला टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे. जेव्हा तुम्ही अपोलोच्या हार्ट इन्स्टिट्यूटच्या प्रोग्रामबद्दल तुम्ही विचारताय तर तिकडे हार्ट ट्रान्सप्लांट पण आपण रेग्युलरली करतो आहे, ज्या लोकांचा हार्ट खूप वीक आहे. पण हार्ट ट्रान्सप्लांटच्या आधी हे सगळ्या पद्धती पण अवेलेबल आहे. असं नाही की प्रत्येक हार्ट वीक असेल तर त्याला हार्ट ट्रान्सप्लांटचीच गरज आहे. मॅक्झिमम पेशंट चांगल्या औषधीने, जर त्यांना ज्याला म्हणतात आपण गाईडलाईन डायरेक्टेड मेडिकल थेरपी किंवा ऑप्टिमल मेडिकल थेरपी, जर
मेडिसिन्स पण आपण चांगल्या रीतीने दिले तर हार्ट पंपिंग इम्प्रूव्ह होऊ शकते. तर याच्यासाठी एक हार्ट फेलियर क्लिनिक असते जे अपोलोच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही डेव्हलप केलेली आहे आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण असते. तिकडे आम्ही अशा पेशंटची चर्चा करतो की कोणत्या पद्धतीने त्यांना ठीक करायचं. त्यांना हे नवीनतम कार्डियक रिसिंक्रोनायझेशन थेरपी आहे जे बायव्हेंट्रिक्युलर पेसमेकर आपण म्हणतो ते लावून हार्ट पंपिंग इम्प्रूव्ह करू शकतो का, किंवा हार्ट ट्रान्सप्लांटची गरज आहे किंवा औषधीवरच होऊ शकते का. आणि आपल्याला कारण शोधावं लागतं की हार्ट वीक कुठे आहे आणि त्याचा कारणचं ट्रीटमेंट केलं की हार्ट पंपिंग इम्प्रूव्ह होऊ शकते. तर अशा वेगळ्या वेगळ्या पद्धती आपल्याला अवेलेबल आहे ज्यामुळे आपण हार्टची पंपिंग वाढवायला आपण इकडे मदत करू शकतो. आणि जे लेटेस्ट सगळे टेक्नॉलॉजीज आहे तर त्यामध्ये जसं मी सांगितलं की इंटरनल कॅमेरा ज्यामध्ये आपण हार्टच्या ब्लॉकेजेसला व्हिज्युअलाइज करू शकतो की हार्टच्या ब्लॉकेजेस कोणत्या मटेरियलने तयार झालेले आहे. तिकडे कॅल्शियम जास्त आहे की स्कार जास्त आहे, फायब्रोसिस जास्त आहे किंवा लिपिड रिच म्हणजे फॅट जास्त आहे का. हे कारण ब्लॉकेजेसची कॉन्स्टिट्यूशन आपल्याला माहिती पडली तर आपण त्याप्रमाणे पुढचं ट्रीटमेंट चांगल्या रीतीने कसं करायचं ते पण आपण डिसाईड करू शकतो. एन्जिओप्लास्टीमध्ये काय वापरायचं तसंच ते इंटरनल कॅमेराने आपल्याला माहीत पडतो. त्याला OCT म्हणतो किंवा आयवस म्हणतो. ते आपल्याकडे उपलब्ध असते नेहमी 24 तास आणि आपण कोणत्या पण वेळेवर आपण करू शकतो. तसंच काय काय अशा सिच्युएशन असतात की माणसाला हे समजत नाही की आपण ब्लॉकेजेस निर्माण झालेले आहेत तर आता बायपास चांगली गोष्ट आहे की एन्जिओप्लास्टी चांगली गोष्ट आहे किंवा मेडिकल मॅनेजमेंटने आपण ट्रीट करू शकतो. तर त्याच्यासाठी एक FFR म्हणून एक टेस्ट असते जे आम्ही रेग्युलरली करतो. जेव्हा आपल्याला कन्फ्युजन असेल की पेशंटला कोणत्या पद्धतीने चांगल्या रीतीने ट्रीट करायचे यांचे ब्लॉकेजेस तर आम्ही एक FFR टेस्ट करतो ज्यामध्ये ब्लॉकेजेसच्या आधी आणि ब्लॉकेजेसच्या नंतरच्या प्रेशर डिफरन्स किती आहे ते मोजता येते आपल्याला आणि त्याप्रमाणे कोणत्या पद्धतीने त्या पेशंटला ट्रीट करायचं हे आपल्याला एक्झॅक्टली आपण माहिती करून घेऊ शकतो. तर अशा खूप वेळ असे झालेले आहे ज्यामध्ये पेशंटला बायपाससाठी रेफर केलेला होता. पण जेव्हा आपण FFR केली आणि जे मुख्य नस आहे त्यामध्ये FFR नॉर्मल असेल तर बाकीच्या नसांना आपण एन्जिओप्लास्टी करून पेशंटला पाठवू शकतो. आणि कधीकधी एन्जिओप्लास्टीसाठी पाठवलेल्या पेशंटला आम्ही फक्त औषधीवर पाठवू शकतो जर FFRची व्हॅल्यू नॉर्मल असेल. तर ही एक लेटेस्ट टेक्नॉलॉजीज आहे. तसंच दुसऱ्या टेक्नॉलॉजीज पण आहे त्याबद्दल पण आपण आता असेल तर आपण आताच चर्चा करू शकतो. डॉक्टर त्यातल्या त्यात हार्टचे ठोके ज्यांचे कमी होत असतील त्यासाठी कॅप्सूल पेसमेकर आलेला आहे त्याबद्दल ब्रीफमध्ये सांगा. तर एकदम हे पण एक नवीन गोष्ट आहे जे मी सांगायला विसरलो. जर कोणाचे ठोके कमी झालेले असेल ज्याचा अर्थ आहे की इलेक्ट्रिसिटी हार्टमध्ये इलेक्ट्रिसिटी असते आणि आपल्या हार्टबीट असतात ते इलेक्ट्रिसिटीमुळे जनरेट होतात आणि हार्टची इलेक्ट्रिसिटी खूप कमी झाली असेल तर माणसाचे ठोके कमी असतात. नॉर्मली आमचे ठोके 70-80च्या पर मिनिट बीट्स पर मिनिट असतात. पण कोणाचे खूप कमी झाले असेल 50पेक्षा 40 असे कधी कधी खूप कमी असतात आणि माणसाला ते जेव्हा खूप कमी होऊन जातात तर चक्कर येतात. कधी कधी माणूस बेशुद्ध पडतो. अशा केसेसमध्ये पेसमेकर टाकावा लागतो. अर्थात ट्रेडिशनल पेसमेकर कसं आहे की त्याला आपला जे क्लॅव्हिकल शोल्डर बोन आहे इकडे कॉलर बोन आहे त्याच्या खाली आपण पेसमेकर लावतो आणि त्याचे लीड्स असतात. पण आता जे नवीन टेक्नॉलॉजी आली आहे त्यामध्ये कॅप्सूल जसं आपण औषधी घेतो ना कॅप्सूलचं तसंच कॅप्सूल आपण पायाची नसाने तिकडे हार्टमध्ये टाकू शकतो. त्यामध्ये काय लीड्स नसतात त्याला लीडलेस पेसमेकर म्हणतो. 15-20 मिनिटामध्ये ही प्रोसिजर होऊन जाते. कुठे काही कट इन्सिजन काहीच नसते आणि सेम डे आपण पेशंटला डिस्चार्ज पण करू शकतो. तर हे खूप ॲडव्हान्समेंट झालेले आहे या फील्डमध्ये. ओके. हार्टची कार्यक्षमता ज्यांची कमी झालेली असेल त्यांना तुम्ही कशा पद्धतीने ट्रीटमेंट देता त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. मी थोडंसं आता कव्हर केलंच होतं. हे जे मी गोष्ट चांगली होती की जेव्हा आपण हार्टची पंपिंग म्हणतो त्याला इजेक्शन फ्रॅक्शन पण म्हणतात आणि 2D इकोमध्ये आपल्याला समजते की हार्टच्या पंपिंग कमी झालेले आहे का. तर कोणाचा नॉर्मल पंपिंग 55% to 70%च्या मध्ये असते आपली हार्टची कार्यक्षमता. पण काय काय लोकांची खूप कमी झालेली असते 35% पेक्षा कमी होते. तर त्याला हार्ट फेलियरचे सिम्पटम्स येऊ शकतात. आता हार्ट फेलियर म्हणजे हार्ट बंद झाला असं नाही पण हार्टची जे कार्य आहे पंपिंगची ते कमी होऊन जाते. त्यामुळे माणसाला थकवा जाणवतो, पायाला सूज येऊ शकते, दम लागते, झोपल्यानंतर जास्त दम लागते आणि अशा पेशंट्सला आपण वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट असतात. तर औषधी हे मुख्य ट्रीटमेंट असते. मुख्यतः आम्ही ट्राय करतो की पेशंटला औषधीनेच ट्रीट करायचं. पण काय काय लोकांना औषधीने आराम येत नाही. मग त्या लोकांना आपण मी आताच सांगितलं की बायव्हेंट्रिक्युलर पेसमेकर किंवा CRTD ज्यामध्ये आम्ही एक पेसमेकरसारखा इन्स्ट्रुमेंट बसवतो. त्यामध्ये हार्टची पंपिंग इम्प्रूव्हमेंट होऊ शकते ज्यांना लेफ्ट बंडल ब्रांच ब्लॉक किंवा राईट बंडल असे काही क्रायटेरियाज असतात. तर त्यामध्ये ते फिट झाले की मग त्या थेरपीने फायदा होऊ शकतो आणि शेवटी
खूपच काहीच होत नसेल तर आर्टिफिशियल हार्ट किंवा हार्ट ट्रान्सप्लांट हेच एक मार्ग असते. ते पण आपण खूप चांगल्या रीतीने करू शकतो जर पेशंट त्या क्रायटेरियामध्ये फिट झाला असेल. तर हे सगळ्या वीक हार्टच्या त्या ट्रीटमेंट आहेत. क्रायटेरियाज काय आहेत किंवा ते कितपत सक्सेसफुल होऊ शकतं हार्ट ट्रान्सप्लांट? तर हार्ट ट्रान्सप्लांट हे टेक्निकली खूप डिफिकल्ट सर्जरी नाही आहे. आमच्या आता अपोलोमध्ये आम्ही लास्ट 10 हार्ट ट्रान्सप्लांट जे झालेले आहे 100% सक्सेसफुल आणि त्याच्या आधीचे पण. तर याची सक्सेस रेट खूप चांगली झालेली आहे आणि प्रत्येक गोष्टी जेव्हा आपल्याला मोठी गोष्टी करायची असते त्याच्या आधी आमची टीम बसते. ते डिसाईड करते आणि काय काय टेस्ट करावे लागतात की या पेशंटला हे सूट होणार की नाही, फिट आहे की नाही तो हार्ट ट्रान्सप्लांटसाठी. ते सगळं बघावं लागते. देर आर सर्टन क्रायटेरियाज. हे सगळं फॉलो करावं लागतं. पण एक टीम असते. प्रत्येक गोष्टीसाठी आमची टीम आहे ज्यामध्ये आपण हे सगळं डिस्कस करतो आणि त्याच्यानंतरच मग पेशंटला जर ती थेरपी किंवा ती प्रोसेस सूट होत असेल आणि त्याच्यासाठी खूप उपयोगी असेल तेव्हाच आपण ती मग वापरतो. ओके. डॉक्टर बरेच वेळा काय होतं घरी असताना एखाद्याला जर झटका आला हार्ट अटॅकचा तर त्याला कळून नाही येत की आपण एक्झॅक्टली आता काय करायला हवं. तर त्यांनी फर्स्ट स्टेप कोणती घ्यावी? जेव्हा असं काही त्याला सिम्पटम्स दिसतील, अचानक छातीमध्ये कळा यायला सुरुवात होते, तर त्यावेळेला त्यांनी फर्स्ट स्टेप कोणती घ्यावी? करेक्ट. तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की कोणते पण सिम्पटम जे अनयुज्युअल असेल, आपण थोडीफार चर्चा पण केली, जसं छातीत एकदम भारीपण यायला सुरुवात झाली, घाम सुटतो आहे, कोल्ड स्वेट, AC पण चालू आहे, पंखा पण चालू आहे, पण आपल्याला पसीना घाम येतो आहे आणि अनइझी वाटतो आहे. सगळ्यात पहिलं जाऊन आपण ECG काढायचा. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता आपण डिस्प्रिनचं नाव खूप ऐकलं आहे. डोके दुखण्यासाठी पण लोक वापरतात. एक डिस्प्रिनची गोळी सगळे लोक जेव्हा मी ट्रॅव्हल करतो त्यावेळी पण मी डिस्प्रिनची टॅबलेट माझ्याबरोबरच ठेवतो आणि सगळ्यांना सांगतो ही एक अशी टॅबलेट आहे की ज्यामध्ये आपल्याला असा डाऊट येतो आहे की हे हार्ट अटॅक होऊ शकते, तर आपण एक डिस्प्रिन च्यू करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की कोणाला सोबत घेऊन आपण फोन करून कोणाबरोबर आपण जाऊन ECG काढायचा, ज्या हॉस्पिटल जे जवळचं हॉस्पिटल असेल आणि तो ECG रीड करून घ्यायचा. म्हणजे असं नाही की आपण कोणी टेक्निशियन ECG काढला किंवा नर्सनी काढला आणि ते आपण नंतर संध्याकाळी डॉक्टरांना दाखवतो. त्याच वेळी दाखवायचं आणि ते ECGमध्ये जर ऑनगोईंग सिम्पटम्स असेल हार्ट अटॅक तर लगेच आपल्याला समजून येते की हार्ट अटॅक आहे की नाही. आणि मग त्याच्यावर जसं आपण उपचार सांगितला की मोठा हार्ट अटॅक असेल तर त्यावेळेस डायरेक्टली एन्जिओप्लास्टी करणं किंवा एन्जिओप्लास्टीची सोय नसेल तर क्लॉट बस्टर मेडिकेशन देणं हे खूप उपयोगी आहे. तर आपलं जे घरी करू शकतो ते आहे डिस्प्रिनला च्यू करू शकतो. कोणाला आपण सोबत घेऊन जाऊन ECG करू शकतो. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जायचं लगेच जवळपासचं आणि मग पुढची त्याला असं नेग्लेक्ट करायचं नाही. काय काय लोकांना कसं असतं हे ॲसिडिटी असेल, आपण वाट बघू असं ते वाट बघत राहतात. आणि जेवढा वेळ हार्ट अटॅकच्या नंतर आपला असा विदाऊट ट्रीटमेंट जातो त्यामध्ये हार्ट मसल्स डॅमेज होत राहतात. म्हणून गोल्डन आवरमध्येच ट्रीटमेंट घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. ओके. आणि डॉक्टर सुरुवातीलाच आपलं डिस्कशन झालं की खूप आता लहान वयात पण हार्ट अटॅक येतात, इनफॅक्ट 20-30 या रेंजमध्ये पण. तर मग एखाद्याला जर माहीत करून घ्यायचं असेल की त्यांचं हार्ट निरोगी आहे का, तर त्यासाठी कोणत्या टेस्ट आता अवेलेबल आहेत का? सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्या बॉडीमध्ये रिस्क फॅक्टर्स किती आहे माहिती करून घेणे. तर रिस्क फॅक्टर्स हार्ट डिसीजसाठी असतात की कोलेस्ट्रॉल किती आहे ते माहिती करून घेणं, शुगर किती आहे, ब्लड प्रेशर किती असते. तर असे तसेच थोडे आणखी ब्लड टेस्ट आहे जे स्पेशलाइज टेस्ट असतात. होमोसिस्टीन लेवल, HSCRP लेवल, लाइपोप्रोटीन A लेवल्स. तर हे सगळे तुम्ही डॉक्टरांकडे गेले की डॉक्टर तुम्हाला सांगणार की हे सगळे हार्टच्या टेस्टसाठी इम्पॉर्टंट आहेत. तर आपल्याकडे रिस्क फॅक्टर्स किती आहे ते माहिती करून घेणं हे इम्पॉर्टंट आहे. सेकंड लेवलमध्ये आपल्याला डायग्नोसिस करायचं. सिम्पटम्स काय डाऊटफुल सिम्पटम्स असेल की आपल्याला आहे की नाही तर ECG, 2D इको. 2D इकोमध्ये आपल्याला हार्टची पंपिंग कशी आहे ते माहिती पडते, काही डॅमेज झालेलं आहे का ते माहिती पडते, व्हॅल्वच्या प्रॉब्लेमबद्दल पण माहिती पडते. आणि त्याच्यानंतर ट्रेडमिल टेस्ट. ब्लॉकेजेस शोधण्यासाठी 5 प्रकारचे टेस्ट आहे. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीची टेस्ट आहे ट्रेडमिल टेस्ट, ज्यामध्ये धावून आपण माहिती करतो. तर TMT, स्ट्रेस इको, स्ट्रेस थॅलियम आणि तसंच CT स्कॅन आणि शेवटची टेस्ट असते ती एन्जिओग्राफी असते. ओके, ओके. हे टेस्टमध्ये आपल्याला ब्लॉकेजेसबद्दल माहिती पडते, पण आपल्याला डिसिजन घेऊन डॉक्टरांकडून डिस्कस करून मग पुढची टेस्ट डिसाईड करावी लागते. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. तर आजचा आपला विषय होता कार्डियक केअरमधील आधुनिक प्रगती आणि या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर राहुल गुप्ता यांनी. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला गाईड केलेलं आहे. त्यांनी तुम्हाला सुद्धा असे काही सिम्पटम्स दिसत असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा C24 तास.
छत्रपतींचा विचार म्हणजे